नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची माहिती घेतली. त्यासोबत आंतरपीक पद्धत वापरायची हेही समजलं. पण ही आंतरपीक पद्धती म्हणजे काय आणि कमी पाण्यातही चांगलं उत्पादन मिळवून देणारे आंतरपीक कोणकोणते पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून. थेट मुद्द्यावरच येऊयात. आंतरपीक म्हणजे शेतामध्ये एका वेळी एकच पीक न लावता त्याच्या जोडीने दुसरं पीक घेणं. आणि हे यावर्षी एवढं फायदेशीर असेल असं आपण सारखं सारखं का बरं म्हणतो? कारण पाऊस कमी पडणार असेल किंवा जास्त पडणार असेल अशा परिस्थितीमध्ये जर आपण एकच पीक लावलं तर त्याला वातावरणाचा फटका बसणार आणि त्याची झळ आपल्या खिशाला. त्यामुळे यावर्षी मुख्य पिकासोबत आंतरपीक लावायचंय, पण निवडताना त्याच्या काही गोष्टी पाहायच्या आहेत. त्या कोणत्या तर तेही समजून घेऊयात. पिकांची निवड करताना ते एकमेकांना पूरक असले पाहिजेत. त्यांनी एकमेकांशी स्पर्धा करायला नको. स्पर्धा कशासाठी? तर जमीन, हवा, सूर्यप्रकाश, पाणी आणि अन्नद्रव्ये यांच्यासाठी. म्हणजे कापसाची मुळं जमिनीत खोल जातात, तर त्याच्यासोबत पुन्हा एखादं खोल मुळाचं पीक लावायचं नाहीये. आणि त्याच्यासोबत छोटी तंतुमय मुळं वापरायची आहेत, म्हणजे मूग आणि उडीद. याशिवाय दोन्ही पिकांचा पक्व होण्याचा कालावधी सुद्धा वेगवेगळा पाहिजे. त्यातल्या त्यात यंदाच्या पावसाच्या परिस्थितीनुसार आपल्याला हलक्या ते मध्यम जमिनीत नत्र स्थिरीकरण करणारे द्विदल पीक वापरायचे आहेत. तसंच ती कमी दिवसांची सुद्धा असायला पाहिजेत, जसं भुईमूग, मूग, उडीद, सोयाबीन. यामुळे मातीची सुपीकता तर वाढतेच आणि जमिनीतल्या सूक्ष्मजीवांची संख्या सुद्धा वाढते. आता तुम्ही म्हणाल ते सगळं ठीक आहे, आंतरपिकाचे काही पर्याय असतील तर ते सांगा. काळजी करू नका, तेही सांगते. आपल्याकडे तर सोयाबीन, कापूस, मका ही पिकं जास्त प्रमाणात घेतली जातात. त्यामुळे सुरुवातीला तुरीसोबतची आंतरपिकं पाहूयात. पहिला पर्याय आहे ज्वारी अधिक तूर. ही पिकं 3-3 किंवा 4-2 म्हणजेच 3 ओळी ज्वारी पिकाच्या तर पुढच्या 3 ओळी तुरीच्या लावायच्या किंवा 4 ओळी ज्वारीच्या आणि 2 तुरीच्या. यामुळे तुरीची वाढ जोमदार होते. हीच पद्धत तुम्ही सलग 2 ते 3 वर्ष घेऊ शकता. पण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की पुढच्या वर्षी तुरीच्या जागेवर ज्वारी लावायचे. तुम्ही तुरीसोबत ज्वारीऐवजी बाजरी सुद्धा लावू शकता आणि त्याचं प्रमाण सुद्धा 3-3 ठेवायचंय. हा आहे दुसरा पर्याय. तुरीसोबत आपण ज्वारी बाजरी सोडून मूग किंवा उडीदही घेऊ शकतो. तूर आणि मूग किंवा तूर आणि उडीद हे आंतरपीक घेताना त्याच्या ओळींचं प्रमाण एकाच 2 ठेवायचंय, म्हणजेच तुरीची 1 ओळ आणि मूग किंवा उडदाच्या 2 ओळी. दुसरं पीक आहे कापूस. पण कमी पावसाच्या परिस्थितीमध्ये आपण उडीद किंवा मूग हे आंतरपीक वापरू शकतो. त्यांचं प्रमाण एकाच 1 ओळ इतकं असायला हवं. कापसाच्या बीटी वाणासाठी 90 बाय 90 सेंटीमीटर तर देशी वाणासाठी 90 बाय 60 सेंटीमीटर अंतरावर कापसाची लागवड करायची आणि मध्ये उडदाचं किंवा मुगाचं पीक घ्यायचंय. आपल्याकडे कापसाबरोबर सोयाबीन जास्त प्रमाणात घेतला जातो. मग त्याच्यासाठी आपण कापूस आणि सोयाबीन हे आंतरपीक सुद्धा घेऊ शकतो. फक्त यासाठी लवकर तयार होणाऱ्या वाण जसं MUS 71 या वाणाची निवड करायची. आता आपण येऊयात सोयाबीनकडे. तुम्ही सोयाबीन आणि तूर असं आंतरपीकही लावू शकता. यासाठी सोयाबीन अधिक तूर 4-2 या प्रमाणात लावायचे. मध्यम जमिनीत तसंच उशिरा पेरणीसाठी सोयाबीन आणि तूर फायदेशीर असतं. शेतात नुसत्या सोयाबीनपेक्षा आंतरपिकासोबत घेतला तर त्याचं उत्पादनही वाढतं. बरेच शेतकरी खरीपात मका लावायला पसंती देतात. मक्यासोबतही आपण सोयाबीन लावू शकतो. मका आणि सोयाबीन यांच्या 2-2 ओळी अशा प्रमाणात आंतरपीक घ्यायचंय. मक्याची 75 बाय 45 सेंटीमीटर लागवड करायची आणि 2 ओळ्यांमध्ये सोयाबीनच्या 2 ओळी पेरायच्या. पण मक्यासोबत जर तुम्हाला सोयाबीन लावायचं नसेल तर तुम्ही मका आणि मूग असंही आंतरपीक घेऊ शकता. अशा प्रकारे आपण खरीपातल्या पिकांचं आणि कमी पाण्यात चांगलं उत्पादन देणारे पर्याय पाहिले. ही माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी विद्या विभागातील प्राध्यापिका डॉक्टर मेघा जगताप यांनी दिली आहे. तुम्ही यंदा आंतरपीक घेणार का आणि कोणतं घेणार हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.